घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे जानकी ही तिच्या आईची माळ बघत असते बाप्पाच्या समोर आणि मग तिला लगेचच आठवतं की सौमित्रेने ही माळ आणल्यावर ती सांगत होती की ही माळ माझ्या आईची आहे. मी खात्रीनिशी सांगू शकते की ही माझ्या आईचीच माळ आहे. मग ऋषिकेशने विचारलं, ही माळ तुला कुठे भेटली सौमित्र? तर सौमित्रेने सांगितलं की ही मला इन्स्पेक्टर पाटील यांनी दिली. त्यांना मुळशीच्या जंगलामध्ये ही माळ सापडली आणि तिथेच त्यांना एक मोठी व्हॅनसुद्धा सापडली. त्याचबरोबर तिथे त्यांना काही रक्ताचे डागसुद्धा सापडले. त्यावेळेस जानकी रडत होती, ते सगळं तिला आठवतं. मग ती माळ बाप्पाच्या चरणी ठेवून ती प्रार्थना करायला लागते की बाप्पा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप असू देत आणि लवकरात लवकर मला माझी आई सापडू देत. पाठीशी उभा राहतो बाप्पा, तिला काहीच होऊ देऊ नकोस. ती जिथे असेल तिथे व्यवस्थित असू दे. ऐश्वर्याने तिला काही केलेलं नसू देत. तर आता लगेचच त्या ठिकाणी नानासाहेब आणि सुमित्रा आलेले असतात. तर आता सुमित्रा ही विचारते, काय रे, झाली का पूजेची सगळी तयारी? काय गं ओवी, झाली ना तयारी? त्यावर लगेचच आता इथे पुढे अवंतिका म्हणते की हो आई, झाली आहे, सगळी तयारी झाली आहे. पण काय आहे ना, गुलाबदादा ऐश्वर्याला बोलवायला गेले. ती आली की सुरुवात करूया. गुलाबदादा येतात आणि सांगतात की ऐश्वर्या वहिनी साहेबांचं डोकं दुखतंय तर त्या येणार नाही असं त्यांनी सांगितले. त्याबरोबर लगेचच नानासाहेब म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. ऋषिकेश, तू एक काम कर, तू पूजेला सुरुवात कर. आपण उगाचच्या उगाच थांबायची काही आता गरज नाही. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, हो नाना. मग आईसाहेब, नानासाहेब, सौमित्र, अवंतिका, ओवी, गुलाबदादा, जानकी, ऋषिकेश या सगळ्यांनी पूजेला सुरुवात केलेली असते. तर आता ऋषिकेश हा अगदी तल्लीन होऊन बाप्पाची आरती करत असतो. सगळे बाकीचे सदस्य घरातले डोळे मिटून बाप्पाची आरती ऐकत असतात, बोलत असतात. तर दुसरीकडे जानकी ही मात्र बाप्पाकडे तिच्या घरासाठी प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, बाप्पा, आमच्या घराचे कागदपत्र हे अजूनही ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत. जर ते ऐश्वर्याच्या ताब्यातच राहिले तर ती काही ना काहीतरी चुकीचं नक्कीच करू शकते त्या कागदपत्रांबरोबर. त्यामुळे घराचे कागदपत्र लवकरात लवकर आम्हाला मिळवून दे बाप्पा. आमच्या पाठीशी उभा राहा. इतक्यात आता बाप्पांच्या त्या मूर्तीपाठून एक मूषकराज येतात आणि ते मूषकराज आता जी माळ जानकीने तिच्या आईची त्यांच्या पायाजवळ ठेवलेली असते ती माळ घेतो आणि आता ते ती माळ घेऊन अडगळीच्या खोलीत आलेले असतात. आता जानकी विचार करते, मूषकराज माझ्या आईची माळ घेऊन कुठे निघाले? आणि मग ती सुद्धा आता त्यांच्या मागे मागे त्या अडगळीच्या खोलीपर्यंत येते. मूषकराज ती माळ आता लगेचच अडगळीच्या खोलीतल्या बरोबर त्या कपाटावर आणून ठेवतात जिथे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवले होते. जानकी ती माळ काढायला जाताना तिथे कपाटाचे दरवाजे उघडले जातात आणि मग जानकीला मिळतं ते म्हणजे आतमध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स. तर इथे आता आरती करून पूर्ण झालेली असते. तर ऋषिकेश म्हणत असतात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर जानकीसुद्धा आतून जोरात ओरडते, मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रॉपर्टीचे पेपर्स सापडले, पण आता मला आताथाईपणा करून चालणार नाही. मला हे पेपर्स अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आहेत. मग जानकी येते आणि ते पेपर्स अगदी व्यवस्थित सांभाळून तिच्याच कपाटामध्ये ठेवून देते. तर आता लगेचच सुमित्रा ही विचारत असते, जानकी कुठे आहे ऋषिकेश? मग जानकी तिकडे येत म्हणते, आई इथेच आहे मी. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा जानकीला आरती देतो. मग लगेचच सुमित्रा म्हणते, आणि ऐश्वर्या कुठे आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई मी सुद्धा इथेच आहे. अहो, मी एकटीच पूजेला नाही, बाकीचे सगळे सदस्य पूजेला आहेत. हे बघून तुमचा हिरमोड झाला असता ना, म्हणून मग शेवटी मी सुद्धा पूजेला आले. अहो काय आहे ना, बाप्पावरती श्रद्धा ही माझीसुद्धा आहे. पण माझ्या बाबतीत जे काही घडून गेलं आहे ना, त्यानंतर आता मला काही करावंसं वाटतच नाही हो. त्यावर लगेचच सुमित्रा तिला म्हणते की ऐश्वर्या, असं नको गं बोलूस तू. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई मला ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची. सुमित्रा म्हणते, बोल ना. मी बाप्पाच्या विसर्जनाला नाही येत. अहो मी तिकडे आले, तुम्ही सगळे नाचणार खेळणार, मला माझ्या सारंगची आठवण येईल. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, बरं असू दे, काही हरकत नाही. तू नको येऊ आमच्याबरोबर, तू घरी राहा आणि घरात राहून आराम कर बरं का ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आई, तुम्ही काळजी नका करू. मी घरी व्यवस्थित राहीन आणि आरामही करेन. मला ना खूप एकटं वाटतं.
कुठे बाहेर गेल्यावर. त्यावर लगेचच आता सुमित्रा तिला म्हणत असते, ऐश्वर्या अगं तू एवढा विचार नको करत जाऊ, तू फार विचार करतेस ना म्हणून तुला असं वाटतं. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर. तर आता लगेचच इकडे जानकी ही गणपती बाप्पांना हळद कुंकू वाहते, नमस्कार करते आणि मग आता ऋषिकेश हा लगेचच मनात प्रार्थना करायला लागतो घरासाठी. तर इकडे ऐश्वर्या ही मनातल्या मनात म्हणत असते, अरे या म्हातारीला गंडवणं किती सोपं आहे, हिला मी काहीही सांगितलं की ते लगेच खरं वाटतं. आता मला वाईट वाटतं मी तुझ्या लेकाच्या दुःखात म्हणून घरात नाही राहते, मला ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवायचे आहेत ना म्हणून मी घरात राहते. तर आता इकडे जानकी ही प्रार्थना करत असते, बाप्पा माझी आईसुद्धा मला अशीच लवकरात लवकर सापडू दे रे बाबा. तर आता लगेचच ऋषिकेश हा बाप्पांची मूर्ती उचलतो. मग जानकी बाप्पांच्या मूर्तीवरचं जे लाल रंगाचं कापड असतं ते काढते. तर आता सगळे बाप्पाचं विसर्जन करायला निघून गेलेले असतात. ऐश्वर्या घरात आता एकटीच उरलेली असते आणि नीच ऐश्वर्या आता खूप आनंदाने म्हणायला लागते की चला आता घरातले सगळे सदस्य बाहेर गेलेले आहेत, आता मी पटकन जाऊन ते प्रॉपर्टीचे पेपर्स काढते आणि आज रात्री नेऊन त्या माणसाला देते. एकदा का ते प्रॉपर्टीचे पेपर्स मी त्या माणसाला दिले की मग मी करोडपती होणार, मला खूप पैसे मिळणार आणि हे सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार. त्याच पैशातून मी त्या सगळ्या रणदिव्यांना त्यांची स्वतःची लायकी दाखवून देणार. त्याबरोबर आता लगेचच ऐश्वर्या इतके विचार करत असताना ऐश्वर्याच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. ऐश्वर्या मेसेज वाचते तर त्यामध्ये त्या माणसानेच मेसेज केलेला असतो, आज संध्याकाळी मला देवळाच्या मागच्या बाजूला भेट. ऐश्वर्या तो मेसेज वाचते आणि म्हणते ओके चालेल. त्याबरोबर आता इकडे जानकी ही सगळ्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवते. प्रॉपर्टीचे पेपर्स बघून सगळेजण खूप खुश होतात. तर सौमित्र ते पेपर्स हातात घेतो आणि म्हणतो, बहिणी हे आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत खरंच. त्यावर जानकी मान हलवून होकार देते. सौमित्र तर खूप खुश होऊन जातो. त्याबरोबर लगेचच सारंगसुद्धा विचारतो, बहिणी तुला हे पेपर्स कुठे मिळाले वहिनी, पेपर्स कुठे होते हे. त्यावर लगेचच जानकी म्हणत असते, मी आज बाप्पांचा चमत्कार बघितला. ऋषिकेश तुम्हाला आठवतं आहे, तुम्ही सगळेजण आरती करताना डोळे मिटून तल्लीन होऊन आरती करत उभे होतात. त्यावेळेस आरती करायला सुरुवात करायच्या आधी मी घरासाठी प्रार्थना करत होते आणि तेव्हा हा चमत्कार माझ्यासमोर घडला. बाप्पांचं वाहन साक्षात मूषकराज माझ्यासमोर आले. त्यांनी माझ्या आईची माळ मी त्यांच्या चरणाजवळ ठेवलेली होती ती उचलली आणि ते अडगळीच्या खोलीच्या दिशेने घेऊन गेले आणि बरोबर तिथेच ठेवली जिथे प्रॉपर्टीचे पेपर्स होते. मग मला प्रॉपर्टीचे पेपर्स सापडले. त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, वहिनी खरोखर हे सिरियसली असं सगळं घडलं. त्यावर जानकी म्हणते, हो सगळं खरंच असंच घडलं. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणते की चला आता आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेत फायनली. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणतो, हो खरंच दादा चला मग आता आपण घरी जाऊया आणि लवकरात लवकर सगळ्यांना सांगून टाकूया की ती ऐश्वर्या कशी खोटारडी आहे, तिने कसं आपलं घर लुबाडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, नाही सारंग आपल्याला असं काही करून नाही चालणार, आपल्याला घाई नाही करायची. त्यावर लगेचच सारंग म्हणतो, अरे दादा पण का, आता मिळाले ना प्रॉपर्टीचे पेपर्स. त्यावर सौमित्र त्याला म्हणतो, अरे सारंग आपण ऐश्वर्यावरती केससुद्धा करू शकतो की तिने आपल्या प्रॉपर्टीचे खोटे कागदपत्र बनवून घेतले. आता आपल्याला ह्या पेपर्सऐवजी तिथे दुसरे पेपर्स नेऊन ठेवायचे. त्यावर सारंग म्हणतो, दुसरे पेपर. त्यावर सौमित्र म्हणतो, हो दुसरे पेपर म्हणजे प्रॉपर्टीचे खरे पेपर. त्यावर सारंग म्हणतो, अरे दादा पण या सगळ्याची आता काय गरज आहे, आपण सगळ्यांना जाऊन सरळ आता खरं सांगू शकतो ना ऐश्वर्या कशी खोटारडी येते. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही आपण जाऊन आता केस करायची ऐश्वर्यावरती की ऐश्वर्याने खोटे पेपर्स बनवले. त्यावर सारंग म्हणतो, पण दादा अरे ह्याचा पुरावा काय. सौमित्र सांगतो, अरे वकिलाकडे सुद्धा खोट्या ड्राफ्टची एक कॉपी असते, मग आपण ती कॉपी पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायची, कोर्टात सबमिट करायची आणि सिद्ध करायचं की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे ते. तर आता लगेचच इकडे अवंतिका म्हणते, वहिनी एकट्याच गप्प उभ्या राहिल्यात. मग ऋषिकेश तिकडे येतो आणि जानकीला विचारायला लागतो, जानकी काय गं काय झालं, तू अशी गप्प का उभी आहेस. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश आपण नाटक केलं, उद्या हे नाटक संपेलही आणि आपल्याला आता आपले प्रॉपर्टीचे पेपर्सही मिळाले, पण या सगळ्यामध्ये माझी आई कशी आहे, कुठे आहे, ती काय करत असेल हे मात्र काहीच कळालेलं नाही आहे. अजूनही माझ्या आईचा मात्र काहीच पत्ता नाही आहे आणि तो कसा लागेल काय लागेल ते सुद्धा मला काही माहिती नाही आहे.
त्याबरोबर आता हे बोलत असताना जानकीच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात, कारण ती खरंच तिच्या आईच्या आठवणीत व्याकुळ झालेली असते. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश तिला म्हणायला लागतो की जानकी, अगं हे बघ, काळजी करू नकोस, लवकरच आपल्याला तुझी आईसुद्धा सापडेल खरंच. त्याबरोबर जानकी म्हणते, ऋषिकेश अहो कशी सापडेल माझी आई, बघताय ना तुम्ही, काहीच कळत नाही हो तिच्याबद्दल सध्या आपल्याला. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काळजी नको करू, आम्ही आहोत ना सगळे, आम्ही मिळून शोधू तुझ्या आईला. हां, तू शांत राहा बरं. त्याबरोबर लगेचच आता पुढे तो म्हणतो, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. जानकी म्हणते, त्रास तर होणारच ना. ऋषिकेश म्हणतो, बाप्पा आहे तुझ्या आईच्या पाठीशी. जानकी म्हणते, आता तेवढीच काय ती आशा आहे. तर आता इकडे ऐश्वर्या ही प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी अडगळीच्या खोलीत आलेली असते. ती म्हणत असते, चला बरं झालं आज ते सगळे वेळे गेले आहेत ते विसर्जनासाठी. आता मी शांतपणे प्रॉपर्टीचे पेपर्स काढून घेऊ शकते आणि माझ्या खोलीत नेऊन ठेवू शकते. ऐश्वर्या अडगळीचं कपाट उघडते आणि आता बघते तर काय, तिला तिथे पेपर्स दिसत नाही. ऐश्वर्या म्हणते, अरे मी इथेच तर ठेवले होते पेपर्स, कुठे गेले. ऐश्वर्या बघता बघता कपाटातल्या सगळ्या फाईल्स जोरजोराने खाली टाकून देते. तिला कुठेच तिची जी कागदपत्रांची फाईल असते ती सापडत नसते. ती दुसऱ्या कपाटातही शोधते, त्यानंतर आणखीन दुसऱ्या ठिकाणी शोधते आणि म्हणते, अरे कुठे गेली माझी प्रॉपर्टीचे पेपर्सची फाईल. इतक्यात त्या ठिकाणी सुमित्रा येते. सुमित्रा ऐश्वर्याला ही अशी अडगळीच्या खोलीत बघते आणि विचारते, ऐश्वर्या अगं काय गं, तू इथे काय करतेस अडगळीच्या खोलीत. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, अहो आई, तुम्ही इथे काय करताय. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा ना, तू इथे काय करतेस. मी तुला संपूर्ण घरभर शोधलं, कुठेच सापडली नाहीस, म्हणून मग मी तुला इथे बघायला आले, पण तुझं काय, तू इथे काय करतेस. ऐश्वर्या म्हणते, काही नाही हो, माझी एक फाईल होती ती मी शोधत होते. सुमित्रा म्हणते, कसली फाईल. त्यावर ऐश्वर्या म्हणते, काही नाही, अशीच होती ती. त्यावर सुमित्रा विचारते, अगं पण होती कसली. त्यावर ती म्हणते, अहो ते माझी एक सर्टिफिकेटची फाईल होती, ती सापडत नाही आहे. सुमित्रा म्हणते, अगं महत्त्वाच्या कागदपत्रांची सर्टिफिकेटची फाईल तू अशी अडगळीच्या ठिकाणी ठेवलीस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो ॲक्च्युली आई असं नाही आहे, मी ती फाईल ना माझ्या कपाटातच ठेवली होती, पण झालं काय, कपाटात ती फाईल ठेवली होती पण मला तिथे ती फाईल सापडत नाही आहे ना माझ्या खोलीत, म्हणून मग मी विचार केला इथे असेल तर मी इथे शोधायला आले. त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणते, पण मग इथे नाही आहे ना ती फाईल. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही ना, ती शोधते. सुमित्रा म्हणते, बरोबर जाऊ दे, आता तू एक काम कर, तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर, ही फाईल तू शोधू नकोस, मी हे सगळं आवरून वगैरे ठेवते, मी बघते. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो नाही आई नको, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, अगं असू दे, त्यात त्रास कसला, तू जा, मी बघते. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, खरंच आई. त्यावर सुमित्रा म्हणते, हो गं खरंच, तू जा, मी सगळं आवरते. त्यावर ऐश्वर्या म्हणायला लागते की आई अहो खरंच तुम्ही किती करताय आणि मी उगाचच तुमच्यावर चिडले, पण मी खरंच सांगते, मी जाणून बुजून तुमच्यावरती नाही रागवले. अहो सध्या प्रेग्नन्सीमुळे ना मला असं होतं आहे. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं इट्स ओके, होतं कधी कधी प्रेग्नन्सीमुळे असं, राग येतो, चिडचिड होते, काही हरकत नाही बाळ. तू एक काम कर, तू जा आणि खरोखर आराम कर. तू आराम केलास ना थोडा वेळ की बघ तुला आपोआपच लगेच बरं वाटून जाईल. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई पण खरंच सॉरी, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस असं दुखवते, मला दुखवायचं नसतं. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं असू दे, काही हरकत नाही आहे, तू जा आणि शांतपणे आराम कर. मग लगेचच ऐश्वर्या ही तिकडनं निघून जायला लागते. सुमित्रा तिला म्हणते, पण ऐश्वर्या नक्की तू इथे तेच शोधायला आली होतीस ना गं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई आता तुम्हीसुद्धा माझ्यावरती आरोप करताय, तुमचासुद्धा आता माझ्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे, तुम्हीसुद्धा आता त्या बाकीच्या लोकांसारखं. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, हो 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 ऐश्वर्या शांत हो, अगं किती ओव्हर पॅनिक होशील, इतकी ओव्हर पॅनिक होऊ नकोस, बाळाच्या तब्येतीसाठी हे बरं नाही आहे. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते की हो आई, बरोबर बोललात तुम्ही. मग लगेचच ती म्हणायला लागते, अहो आई खरंच मी इथे तेच शोधायला आले होते. सुमित्रा म्हणते, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, जा आता तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर, ये तू. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या ही तिकडनं आराम करायला जायला निघालेली असते. तर आता मनातल्या मनात ती म्हणत असते, आता ते पेपर्स कुठे गेले असतील, ज्यावेळेस रात्री तो मला माणूस कॉल करेल तेव्हा मी त्याला काय सांगू. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या कसला विचार करतेस, निघतेस ना, मी आवरते हे सगळं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो हो आई, मी निघतेच आहे. आणि आता ती लगेचच तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इथे मात्र सुमित्राला ऐश्वर्या काय शोधत असते त्याच्यावरती संशय आलेला असतो. तर आता इकडे ऋषिकेश हा म्हणायला लागतो की
काळजी करू नका. आपल्याला जानकीच्या आईचा पत्तासुद्धा ऐश्वर्याकडून काढून घ्यायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू ठेवावं लागेल. त्यावर सारंग म्हणतो, म्हणजे दादा? त्यावर ऋषिकेश म्हणतो की आपण ऐश्वर्याकडून या नाटकाच्याच रूपातून जानकीच्या आईचा पत्ता काढून घ्यायचा. त्याबरोबर सारंग म्हणतो, दादा अरे ती बाई कशी आहे ना ते मी बरोबर ओळखतो, मला माहिती आहे ना ती नाही सांगणार आपल्याला वहिनीच्या आईचा पत्ता. खरंच. त्याबरोबर जानकी म्हणत असते, सांगावा लागेल तिला माझी आई कुठे आहे, तिचा पत्ता सांगावाच लागेल सारंग भाऊजी. नाक दाबून तोंड कसं उघडायचं ते मला बरोबर माहिती आहे आणि माझ्या आईचा प्रश्न आहे हा. त्यामुळे ऐश्वर्या काहीच खोटं नाही बोलू शकत. मी तिच्याकडून माझ्या आईबद्दलचं सगळं सत्य बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्यावर सारंग म्हणत असतो, पण वहिनी अगं म्हणजे नेमकं तू काय करणार? कसं कळणार आपल्याला तुझी आई जिवंत तरी आहे का नाही? कारण त्याचासुद्धा आपल्याकडे काहीच पुरावा नाही आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, सारंग जानकीची आई जिवंत असल्याचा आपल्याकडे चान्सेस आहेत. बघितलंस ना, जानकी आणि अवंतिकाला स्विमिंग सर्टिफिकेट सापडलं त्यांचं. त्यानंतर तिथे मंदिरामध्ये लिहिलेलं सापडलं आई आहे म्हणून. अशा 2-3 घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत. तर आता इकडे ऐश्वर्या ही त्या माणसाला भेटण्यासाठी आलेली असते आणि आता रात्रीची ती एकटीच मंदिराबाहेर उभी राहून त्याची वाट बघत असते. इतक्यात तो माणूसही आता पटापट चालत आलेला असतो. बघता बघता तो माणूस येऊन आता ऐश्वर्याच्या समोर उभा राहतो. संपूर्ण पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत काळ्या रंगाच्या कापड्यात गुंडाळून असलेल्या माणसाकडे ऐश्वर्या बघतच राहते. तिला जरा वियर्ड वाटते ही गोष्ट. तर आता सुमित्रा ही ऋषिकेश, अवंतिका, जानकी, सौमित्र यांना सगळ्यांना सांगत असते, ऐश्वर्याला तुम्ही सगळ्यांनी ते प्रॉपर्टीचे पेपर्स तिकडनं काढले आहेत असा संशय आलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनीच सावध राहायला हवं, जपून राहायला हवं. समजलं तुम्हा सगळ्यांना? त्यावर जानकी म्हणत असते की हो आई, तुम्ही काळजी करूच नका, आम्ही अगदी सावकाश आणि सांभाळून या सगळ्यात राहू. आता ऐश्वर्या काहीच खोटं नाटक करूच शकणार नाही आणि आपल्या घराचं वाटोळं तर नाहीच नाही. त्याबरोबर आता लगेचच ऐश्वर्या ही त्या माणसाला विचारत असते, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये एवढा इंटरेस्ट का आहे? त्यावर लगेचच ती व्यक्ती सांगत असते, नाही, मला रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही, कणभरही नाही. मला इंटरेस्ट आहे तो म्हणजे जानकीच्या पास्टमध्ये. त्याबरोबर आता जानकीच्या भूतकाळाबद्दल ऐकून ऐश्वर्या म्हणते, जानकीचा पास्ट? त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, हो, तिचा पास्ट. त्याबरोबर हा आता व्हिडिओ इथेच संपलेला असतो. आता पुढे नेमकं काय घडणार आणि जानकीचा पास्ट नेमका काय असणार हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबू. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल.